क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मी प्रथम त्यांना अभिवादन करते। या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, आज 200 वर्ष महात्मा फुले यांच्या जन्माला झाले, आज त्यांची जयंती आपण का साजरी करतो हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे। कारण त्यांची जयंती साजरी करतो कारण त्यांनी मांडलेले विचार, म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली की एका मुख्याध्यापक वडिलांच्या मुलीने आणि पतीने आत्महत्या केली आणि त्याला कारण होतं की वडिलांनी त्या मुलीचं लग्न एका शेतकरी मुलाशी लावून दिलं। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। वडील मुख्याध्यापक आहे म्हणजे त्यांनी काहीतरी विचार करूनच एका शेतकरी मुलाशी लग्न लावून दिलं असतात। 6 एकर जमीन आहे, एवढं सगळं असतानाही त्या मुलीला केवळ आपला भाऊ जर्मनीला आहे, आपले मित्र मैत्रिणी शिकलेले आहेत, आपलं लग्न शेतकरी मुलाशी लावून दिलं। गळफास घेऊन आईने मुलीने आत्महत्या केली। म्हणजे शेतकरी मुलाशी लग्न करू नये म्हणजे 200 वर्षानंतर सुद्धा आज जर विचार केला तर शेतकरी म्हणजे आपल्या देशाचे 70% लोकसंख्या शेतकरी असताना सुद्धा शेतकऱ्याचं जीवन उपरच आहे किंवा आजही त्याच्या जगण्याला तितका मान सन्मान मिळालेला नाही। आणि हेच विचार महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्यांच्या शेतकऱ्यांचा असून या ग्रंथामध्ये मांडलेले होते। त्यांनी त्या काळी सुद्धा ब्रिटिश शासनाकडे ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्या मागण्यांमध्ये प्रमुख विचार हा होता की शेतकऱ्यांना ज्ञान दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांना कृषी विषयक नवीन तंत्रज्ञान आत्मसात झालं पाहिजे, त्यांच्या मुलामुलींना शिक्षण दिलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याचं जीवनमान उंचावेल। ते स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकऱ्याच्या या दयनीय, कारण तो जगाचा पोशिंदा आहे, तर तो जगाचा पोशिंदा असतानाही त्याचं जीवनमान कसं आहे हे सर्व महात्मा ज्योतिबा फुलेंनी अभ्यासपूर्णरित्या त्या ग्रंथामध्ये मांडलं आणि उपाय सुद्धा सुचवले। त्यांनी हे सांगितलं की ब्रिटिशांनी ज्याप्रमाणे युरोपामध्ये तंत्रज्ञान करून शेती केली जाते तंत्रज्ञान या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना दिलं पाहिजे। त्याचप्रमाणे त्यांच्या मुलांना शिक्षण दिलं तर ते शेतकरी कुळाचा उद्धार करतील आणि ते सुद्धा आज चांगल्या प्रकारे शेती करतील। आज नंतर सुद्धा महात्मा फुलेंचा एक शिक्षण प्रसारक आणि कृषी संवादक म्हणून जर आपण विचार केला तर त्यांनी मांडलेल्या शिक्षणाचा, त्यांनी मांडलेल्या विचारांचा आज सुद्धा आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये विचार फारसा होत नाही। कारण केवळ पाठांतर करणे म्हणजे गोखणे आणि ही आपली शिक्षण पद्धती आज सुद्धा चालू आहे। पुस्तकातलं पाठ करायचं, पेपर मध्ये ते ओकायचं, हा शब्द निवडतो ते लिहिण्यात मी म्हणत नाही, कारण पाठ करायचं आणि पेपर मध्ये लिहायचं ही पद्धत कृषी शिक्षणाकडं किंवा आपल्या पारंपरिक शिक्षणाकडं काही लक्ष दिलं पाहिजे। ते व्यावसायिक शिक्षणाकडे जो काही लक्ष दिलं पाहिजे तो कल कुठेतरी कमी होताना दिसतो। आणि मला वाटतं आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करत असताना आज आपण सुद्धा आपल्या मुलांना शेतीविषयक किंवा व्यावसायिक शिक्षणाकडे भर दिला पाहिजे। आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी ज्या पद्धतीचा असूड ब्रिटिश सरकारवर आणि तत्कालीन समाज व्यवस्थेवर ओढला होता तोच असूड आज शेतकरी वर्गाच्या कल्याणासाठी ओढला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मान सन्मानासाठी त्यांनी मांडलेले विचार आज सुद्धा अंमलात आले पाहिजेत। तर खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले यांचे कृषी विषयक विचार आहे आज सुद्धा कोरोना काळामध्ये पाहिलं आपल्याला जगवणारा जर कोण असेल तर तो शेतकरी होता। आपल्याला अन्नधान्य देणं किती गरजेचं होतं हे आपण त्या काळामध्ये पाहिलं। त्यामुळं आपण शेतकरी राजा म्हणतो, बळीराजा म्हणतो, त्या शेतकरी राजाचं जीवनमान उंचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे, मान्यवरांचे, सर्व उपस्थितांचे आभार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।